दोन्ही यांच्यात सिलेक्शन झाले. हाईक भेटला 40 ते 45%. क्लासेसमध्ये गायडन्स आणि नॉलेज खूप भेटतं. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आम्ही असेंब्लीला होतो. जे मोल्ड डिझाईन होऊन येतात ना खाली, ते आम्ही पण डिझाईन करू शकतो. पण मी विचार केला की एक लेवल इथं करण्यापेक्षा एक लेवल पुढे गेले जास्त आत आहे. त्याच्यामुळे माझ्या मित्रांनी पण मला रेफर केलं. त्या कारणामुळे मी प्रोडक्ट डिझाईन ही चॉईस केली. मला प्रोडक्ट डिझाईनबद्दल काहीच नॉलेज नव्हतं. मेकिस शुभम वर्ष तो पहिले इथे क्लास करत होता. पण त्याने आम्हाला तो म्हणे तुम्ही बाकीचे पण क्लास पाहून घ्या. क्लासला इथे घेऊन आल्यानंतर मग तुम्ही भेटले. तुम्ही थोडा गायडन्स केला. क्लासेसमध्ये गायडन्स आणि नॉलेज खूप भेटतं. तसं मी जर माझ्याकडे ऑप्शन पण आहे कॉलेजमध्ये प्लेसमेंट तुम्हाला भेटून जाईल, पण नॉलेज 0. काहीच माहिती नाही. तिथं डायरेक्ट प्रेशर म्हणून जाणार आहे. क्लासेसमध्ये असे नॉलेज राहतं, त्या बळावर आपण 10 प्लेसमेंट पण करू शकतो आपल्या स्वतःच्या याच्यावर. टोटल किती इंटरव्ह्यू दिले तू? टोटल मी 4 इंटरव्ह्यू दिले. 2 इंटरव्ह्यू दोन्ही यांच्यात सिलेक्शन झाले. आता ते माझ्यावर आहे की मी कोणत्या कंपनीत जातो. हो, मग मेकिससाठी रेफरन्स देऊ शकतो. असं ॲज पर याचं स्टडीसाठी तर खूप चांगलं, कारण लेक्चर वगैरे शिकवणं तर खूप भारी. आणि जर आपल्याला अडचण आलीच तर एक लेक्चर सुद्धा 4 वेळेस होऊ शकतं. 4 वेळेसच्या 5 वेळेस पण होऊ शकतं. समजून सांगावं लागेल. पण टीचर आहेत की क्लिअर करून देतात. डाऊट कोणत्याही पण कधी पण कंडिशनला सॉल्व्ह करून देणार.